नमस्कार मित्रांनो, संयुजा म्हणजे काय? तर संयुजा म्हणजे मूलद्रव्याची संयोग पावण्याची क्षमता होय. म्हणजेच ते मूलद्रव्य इतर मूलद्रव्यांसोबत कशा प्रकारे संयोग पावते. जर तुम्हाला ए व बी अशा दोन वेगवेगळ्या मूलद्रव्यांची संयुजा माहीत असेल तर मग तुम्ही ते कोणत्या प्रकारे रेणू तयार करतील याचा अंदाज लावू शकता. मग ती अभिक्रियाकारके ए बी असा रेणू तयार करतील किंवा मग ए टू बी किंवा मग ए बी टू किंवा इतर प्रकारचा रेणू तयार करतील. म्हणून मूलद्रव्याची संयुजा माहीत असणे हे खूप उपयोगाचे आहे, बरोबर ना? मग आता कल्पना करा की जर मी तुम्हाला एखाद्या मूलद्रव्याची संयुजा शोधायला सांगितली, जसे की उदाहरण घ्या, निकेलची संयुजा शोधा. मग तुम्हाला त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूप पण लिहावे लागेल, त्यानंतर मग त्याची संयुजा काढावी लागेल, बरोबर? पण ही जरा वेळखाऊ प्रक्रिया होईल ना. मग जर आपण या निकेलची संयुजा लक्षातच ठेवली तर ते चांगलं होईल ना. मग या परिस्थितीत तुम्ही म्हणाल की या आधुनिक आवर्त सारणीत तर अशी 118 मूलद्रव्ये आहेत. मग आपण या सर्वांच्या संयुजा कशा प्रकारे लक्षात ठेवणार? तर मग यासाठी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्या ठिकाणी या आवर्त सारणीमध्ये संयुजेबाबत एखादा आवर्ती कल आहे का. बघा, हे नक्कीच चांगलं होईल ना की या आवर्तामधील सर्व मूलद्रव्यांची संयुजा समान असेल, होय ना? मग या परिस्थितीत आपल्याला प्रत्येक मूलद्रव्याची संयुजा लक्षात ठेवायची किंवा ती शोधायची गरज राहणार नाही, बरोबर? मग याचसाठी या व्हिडिओमध्ये आपण या आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांच्या संयुजेबाबत एखादा आवर्ती कल आहे की नाही हेच शोधायचे आहे. पण सर्वप्रथम मूलद्रव्याची संयुजा कशी काढतात त्यावर एक नजर टाकूया. बघा, संयुजा काढण्याचा एक मार्ग म्हणजे एखाद्या अणूला अष्टक पूर्ण करण्यासाठी किंवा जवळच्या राजवायूसारखी संरचना प्राप्त करण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉन कमवावे लागतील किंवा गमवावे लागतील किंवा मग भागीदारी करावे लागेल हे मोजणे होय. बघा, आपण पाहिले आहे की अणू हे त्यांच्या नजीकच्या राजवायूसारखे संरचना प्राप्त करण्यासाठी अभिक्रिया करतात आणि ते स्थिर होतात. म्हणजे एखाद्या अणूला अष्टक पूर्ण करण्यासाठी किंवा जवळच्या राजवायूसारखी संरचना प्राप्त करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन कमवावे किंवा गमवावे किंवा भागीदारी करावी लागेल यालाच आपण त्या अणूची संयुजा म्हणतो. तर इथे एक उदाहरण बघूया. बघा, आता ऑक्सिजनच्या अणूमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. मग त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण होईल 2, 6. तर इथे त्याच्या बाह्यतम कवचात 6 इलेक्ट्रॉन आहेत आणि हे खूप महत्त्वाचे आहे बरं का. कारण तुम्हाला माहीत आहे का, रासायनिक अभिक्रियेत फक्त या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनच भाग घेत असतात. म्हणून आपण त्यांना एक विशिष्ट नाव देतो, आपण त्यांना संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतो. मग या ठिकाणी ऑक्सिजनमध्ये 6 संयुजा इलेक्ट्रॉन असतात. आता ऑक्सिजन जर 2 इलेक्ट्रॉन मिळवेल तर त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण होईल 2, 8. म्हणजेच त्याचे अष्टक पूर्ण होऊन तो त्याच्या नजीकच्या राजवायूचे म्हणजे निऑनची संरचना प्राप्त करेल. ते सुद्धा 2, 8 इतकेच आहे. किंवा जर त्याने 6 इलेक्ट्रॉन पूर्णपणे गमावले तर त्याच्याकडे फक्त 2च इलेक्ट्रॉन शिल्लक राहतील. मग तो राजवायू हेलियम सारखी संरचना प्राप्त करेल की ज्यामध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन आहेत. तर मग 2 इलेक्ट्रॉन मिळवून किंवा मग 6 इलेक्ट्रॉन गमावून ऑक्सिजन राजवायू संरचना प्राप्त करू शकते, ते स्थिर होऊ शकते. तर बघा, रासायनिक अभिक्रियेत ऑक्सिजनला 6 इलेक्ट्रॉन गमावण्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन मिळवणे हे सोपे आहे. त्यामुळे ऑक्सिजनची संयुजा ही 2 आहे. तसेच तिथे अजून काही इतर कारणे सुद्धा आहेत, पण त्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. मग चला आता मॅग्नेशियम बद्दल बोलूया. मॅग्नेशियममध्ये 12 इलेक्ट्रॉन असतात. तर मग त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण होते 2, 8, 2. मग मॅग्नेशियमकडे 2 संयुजा इलेक्ट्रॉन आहेत. जर मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन गमावेल तर त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण होईल 2, 8 आणि हे निऑन सारखे होईल. किंवा मग त्याने 6 इलेक्ट्रॉन मिळवले तर त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण होईल 2, 8, 8 की जे राजवायू आर्गॉन सारखे होईल. त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 8 असे आहे. मग 2 इलेक्ट्रॉन गमावून किंवा 6 इलेक्ट्रॉन मिळवून मॅग्नेशियम राजवायूसारखी स्थिती प्राप्त करू शकतो. तर बघा, रासायनिक अभिक्रियेत कमी इलेक्ट्रॉन मिळवणे किंवा गमावणे हे सोपे असते. तर या ठिकाणी मॅग्नेशियमला 6 इलेक्ट्रॉन मिळवण्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन गमावणे सोपे होईल. म्हणून त्याची संयुजा 2 आहे. मग आता बघूया की जसे आपण एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जातो तर संयुजा कशा प्रकारे बदलते. मग आपण आवर्त क्रमांक 2 वर लक्ष केंद्रित करूया. मग बघा, यातील सर्व मूलद्रव्ये मी एका ठिकाणी मांडली आहेत. आता चला त्यांच्या संयुजा शोधण्याचा प्रयत्न करूया. उदाहरणार्थ लिथियम, यामध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात. तर याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण होईल 2, 1. म्हणजेच यामध्ये 1 संयुजा इलेक्ट्रॉन आहे आणि लिथियमला 1 इलेक्ट्रॉन गमावून हेलियमची संरचना प्राप्त करणे सोपे होईल. त्यामुळे लिथियमची संयुजा होईल
1. तर अशाच प्रकारे हा व्हिडिओ थांबवून तुम्ही इतर मूलद्रव्यांच्या संयुजा शोधू शकता का? मग व्हिडिओ थोडा वेळ थांबवा व प्रयत्न करा. जर तुम्ही हा प्रयत्न केला असेल तर आता पुढे बघा. तर बघा, मी सर्व मूलद्रव्यांची संयुजा इथे लिहिली आहे. तर मग तुम्ही पुन्हा व्हिडिओ थांबून तुमच्या उत्तराची तुलना करू शकता. ठीक आहे. आता बघा, बेरिलियम आणि बोरॉन त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन अनुक्रमे 2 व 3 असे आहेत आणि त्यांना ते इलेक्ट्रॉन गमावून जवळचा राजवायू म्हणजे हेलियमची संरचना प्राप्त करणे सोपे जाईल. म्हणून त्यांची संयुजा होईल अनुक्रमे 2 व 3. त्यानंतर तुम्ही कार्बनकडे पाहिले तर त्याच्याकडे 4 संयुजा इलेक्ट्रॉन आहेत. तर कार्बन इलेक्ट्रॉनची भागीदारी करते व आपले अष्टक पूर्ण करून जवळचा राजवायू निऑनची संरचना प्राप्त करते. म्हणून त्याची संयुजा 4 आहे. मग आता तुम्ही जर नायट्रोजनकडे याल तर त्याकडे 5 संयुजा इलेक्ट्रॉन आहेत. तर मग 5 इलेक्ट्रॉन गमावण्यापेक्षा 3 इलेक्ट्रॉन मिळवून त्याचे अष्टक पूर्ण करून नजीकचा राजवायू निऑन सारखी संरचना प्राप्त करणे नायट्रोजनला सोपे जाईल. बरोबर. तर मग त्याची संयुजा ही 3 आहे. जर तुम्ही आता ऑक्सिजन व फ्लोरीनवर लक्ष केंद्रित केले तर त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन अनुक्रमे 6 व 7 असे आहेत. तर वरील प्रमाणे अनुक्रमे 2 व 1 इलेक्ट्रॉन मिळवून नजीकच्या राजवायूप्रमाणे म्हणजे निऑन प्रमाणे संरचना प्राप्त करणे त्यांना सोपे जाईल. म्हणून त्यांची संयुजा होईल अनुक्रमे 2 व 1. आता तुम्ही जर निऑनकडे याल तर बघा, निऑन हा एक राजवायू आहे. त्याचे अष्टक हे पूर्ण असते. रासायनिक अभिक्रियेत त्याला इलेक्ट्रॉन गमावणे, मिळवणे किंवा मग भागीदारी करण्याची गरज नसते. त्यामुळे त्याची संयुजा ही 0 असते. मग जसे आपण या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाऊ आणि तुम्ही इथे संयुजेचा कल बघाल तर तुम्ही बघू शकता की सुरुवातीला संयुजा ही 1 ते 4 पर्यंत क्रमाने वाढत जाते आणि त्यानंतर ती क्रमाने 4 ते 0 पर्यंत कमी होत जाते. तर मग आपण म्हणू शकतो की जसे आपण एखाद्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जातो तसे सुरुवातीला संयुजा ही वाढत जाते आणि त्यानंतर ती कमी होत जाते. तर आवर्तामध्ये अशा प्रकारे संयुजेचा आवर्ती कल असतो. आवर्तामध्ये संयुजा ही 4 पर्यंत वाढते, त्यानंतर ती कमी होते. तर अशा प्रकारे सामान्यपणे आवर्तामध्ये संयुजा बदलत जाते. या ठिकाणी काही अपवाद आहेत पण त्यांच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. आता आपण बघूया की जेव्हा आपण एका गणामध्ये वरून खाली जातो तेव्हा मूलद्रव्यांच्या संयुजेमध्ये काय बदल होतो. तर मग चला गण 1 मधील मूलद्रव्यांवर लक्ष केंद्रित करूया. बघा, हायड्रोजन हा तांत्रिकदृष्ट्या गण 1 मध्ये समाविष्ट नाही, परंतु त्याला गण 1 मध्येच समाविष्ट केले आहे. तुम्ही बघालच असं का ते. मग आता तुम्ही व्हिडिओ थांबवून या गण 1 मधील काही मूलद्रव्यांची संयुजा शोधू शकता का? जर तुम्ही हा प्रयत्न केला असेल तर आता आपण पुढे बघूया. बघा, मी तुमच्यासाठी आधीच हे लिहून ठेवले आहे. हायड्रोजन यामध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन असतो, त्यामुळे तो 1 इलेक्ट्रॉन मिळवतो व नजीकच्या हेलियमची संरचना प्राप्त करतो. म्हणून त्याची संयुजा ही 1 आहे. त्यानंतर हा लिथियम, याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2-1 आहे. त्यामुळे तो 1 इलेक्ट्रॉन गमावून नजीकच्या राजवायूची म्हणजे हेलियमची संरचना प्राप्त करतो. त्यामुळे त्याची संयुजा सुद्धा 1 आहे. त्यानंतर सोडियम बघा, याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2-8-1. मग जेव्हा हा 1 इलेक्ट्रॉन गमावतो त्यावेळी तो राजवायू निऑन सारखे अष्टक पूर्ण करतो. त्यामुळे त्याची संयुजा सुद्धा 1 आहे. तशाच प्रकारे पोटॅशियम बघा, याची संयुजा सुद्धा 1 होते. तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सर्व मूलद्रव्यांची संयुजा ही 1 आहे. त्याच प्रकारे रुबिडियम, सेसियम आणि फ्रान्शियम या सर्व मूलद्रव्यांची संयुजा 1च असेल. तर मग जसे आपण एका गणामध्ये वरून खाली जातो तसे तुम्ही पाहू शकता की संयुजा ही 1 समानच राहते. मग या गणासाठी संयुजा ही 1 आहे. तर हा सुद्धा संयुजेबाबत एक आवर्ती कल आहे. जेव्हा आपण एका गणामध्ये वरून खाली जातो संयुजा ही त्या संपूर्ण गणासाठी 1 समान राहते आणि याचसाठी आपण हायड्रोजनला गण 1 मध्ये ठेवले आहे. जरी त्याचे रासायनिक गुणधर्म समान नसले तरी गण 1 मधील इतर मूलद्रव्यांप्रमाणे त्याची संयुजा ही समान आहे. मग आता आपण अजून एक गण म्हणजे गण 2 मधील मूलद्रव्ये पाहूया. जर तुम्ही त्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिले तर तुम्हाला दिसेल त्या सर्वांची संयुजा 2 आहे. तर आता हे खूप सोयीस्कर आहे. मग मला या ठिकाणी बेरियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहून त्याची संयुजा शोधण्याची आवश्यकता नाही. तुम्ही म्हणू शकता की बेरिलियम व मॅग्नेशियम सारखे बेरियम सुद्धा गण क्रमांक 2 मध्येच आहे. त्यामुळे ज्या प्रकारे बेरिलियम व मॅग्नेशियम यांची संयुजा ही 2 आहे त्याच प्रकारे या बेरियमची संयुजा सुद्धा 2 आहे. तर मग हे संयुजेबाबत आवर्ती कल आपण पाहिले. जेव्हा आपण आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा संयुजा ही 4 पर्यंत वाढत जाते व त्यानंतर पुन्हा कमी होते आणि जेव्हा आपण एका गणात वरून खाली जातो तेव्हा संयुजा ही 1 समान राहते. आता तुम्हाला आश्चर्य वाटत असेल ना की का बरं समान गणातील मूलद्रव्यांची संयुजा ही समान असते?
कारण जेव्हा ही आवर्त सारणी बनवली जात होती ना, तेव्हा त्यांनी त्या मूलद्रव्यांचे गण हे त्यांच्या संयुजेवरून केले नव्हते. तर मग हा काय योगायोग आहे का? तर नाही. आधीच्या काळात जेव्हा आवर्त सारणी बनवली जात होती, तेव्हा त्यांनी मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या सारख्या रासायनिक अभिक्रिया दाखवण्याच्या गुणधर्मावरून एकाच गणात केली. म्हणजेच एका गणातील मूलद्रव्ये ही समान रासायनिक अभिक्रिया दाखवतील. पण त्यावेळी त्यांना माहीत नव्हते की का बरं मूलद्रव्ये ही रासायनिक अभिक्रिया घडवून आणतात. पण आता ते आपल्याला माहीत आहे. आपल्याला माहीत आहे की मूलद्रव्ये नजीकच्या राजवायूची संरचना प्राप्त करण्यासाठी रासायनिक अभिक्रिया घडवून आणतात आणि ते जास्तीत जास्त स्थिर होतात. तर या गणातील मूलद्रव्ये जर समान प्रकारची रासायनिक अभिक्रिया करत असतील, तर याचा अर्थ असा होतो की या मूलद्रव्यांना नजीकच्या राजवायूची संरचना प्राप्त करण्यासाठी समान इलेक्ट्रॉन गमवावे लागतील किंवा मग मिळवावे लागतील किंवा मग भागीदारी करावी लागेल. बरोबर. आता मग याचाच अर्थ होतो की एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुजा ही समान असते. मग मला खात्री आहे की आता तुम्हाला समजले असेल की एकाच गणातील सर्व मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म समान असतात व ते समान प्रकारे रासायनिक अभिक्रिया करतात, कारण त्यांची संयुजा ही समान असते. आता एक शेवटची गोष्ट मला आता तुम्हाला दाखवायची आहे की या संयुजेचा कल माहीत असणे आपल्याला किती उपयोगाचे आहे. मग कल्पना करा की लिथियम ऑक्सिजन सोबत कशा प्रकारे अभिक्रिया करते. लिथियमचे 2 अणू ऑक्सिजनच्या एका अणूसोबत अभिक्रिया करतात व लिथियम ऑक्साईड तयार होते, म्हणजेच Li2O. आता आपल्याला माहीत आहे की लिथियम आणि रुबिडियम हे एकाच गणातील मूलद्रव्य आहेत आणि रुबिडियमची संयुजा ही लिथियम सारखीच आहे, त्यामुळे त्याची संयोग क्षमता सुद्धा लिथियम सारखीच असेल. बरोबर. तर मग आपण असे म्हणू शकतो की रुबिडियम सुद्धा या ऑक्सिजन बरोबर तशाच प्रकारे संयोग पावेल ज्या पद्धतीने हा लिथियम संयोग पावतो. म्हणजे रुबिडियमचे 2 अणू ऑक्सिजनच्या एका अणूसोबत अभिक्रिया करतील व रुबिडियम ऑक्साईड तयार होईल, म्हणजेच Rb2O. तर मग आपल्याला हे माहीत असल्याने की कशा प्रकारे लिथियम ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करते, आपण हे रुबिडियम ऑक्सिजन सोबत कशा प्रकारे अभिक्रिया करेल याचा अंदाज लावू शकतो. चला अजून एक उदाहरण बघूया. बघा, जर आपल्याला माहीत असेल की मॅग्नेशियम कशा प्रकारे या क्लोरीन सोबत अभिक्रिया करते व मॅग्नेशियम क्लोराईड तयार करते, तर बघा इथे मॅग्नेशियमचा एक अणू क्लोरीनच्या 2 अणूसोबत अभिक्रिया करते. तर मग यावरून आपण बघू की हे बेरियम जे मॅग्नेशियमच्याच गणातील आहे, तर याची संयुजा समान असेल, तसेच त्याची संयोग पावण्याची क्षमता सुद्धा समान असेल आणि त्यामुळे बेरियमचा एक अणू क्लोरीनच्या 2 अणूसोबत अभिक्रिया करते व बेरियम क्लोराईड तयार करते, म्हणजेच BaCl2. तर मग हे खूप रोमांचक नाही का? मग आता या व्हिडिओचा सारांश पाहूया. या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की जेव्हा आपण आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जातो आणि जेव्हा एकाच गणात आपण वरून खाली जातो, तेव्हा संयुजेमध्ये कशा प्रकारे बदल होतो आणि आपण त्यामागची कारणे सुद्धा बघितली आहेत. तर मला खात्री आहे की तुम्हाला ते नक्कीच आठवत असेल. जर नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा पहा व सर्व व्यवस्थित समजून घ्या. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.